नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे, साई गंगा डेअरी फार्म मधून। तर बघा, आपल्या गोठ्यात आपल्या फार्म मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि तुम्ही भरपूर साथ दिली मला। तर आजपर्यंत व्हिडिओज बघितले आपण, आपला पूर्ण गोठा, त्याची उंची किती, परत रुंदी किती, गायी किती आहेत, दुधाच्या गायी किती आहेत, कालवडी किती आहेत, छोट्या किती आहेत, मोठ्या किती आहेत, हे बघितलंच नाही आपण। तर आज आपण याची सगळीच माहिती घेऊ आणि गोठा मालकांची पण माहिती घेऊ, त्यांना पण आज बोलायला हवं आपण। तर चला बरं। नमस्कार, मी मुकेश गुंडे। आज तुम्हाला माहिती देतो की आज आपण गोठा कसा उभारलेला, किती वर्षापासून मी धंदा करतोय हा गाई धंदा ते। तर मला साधारण आहे ना, ह्या गाई धंद्यामध्ये 20 ते 22 वर्ष झालेले आणि सुरुवातीला एवढा काय मोठा गोठा नव्हता, एक 7-8 गाई सांभाळत होतो आणि त्यानंतर बंदिस्त गाई होत्या पूर्ण टोटल। मग एक 2022 मध्ये हा गोठा उभारण्यात आला। या गोठ्याची क्षमता 110 गायींची आहे, एक मोठ्या 40 गायी आणि कालवडी एक 30 आणि ह्या गोठ्याची लांबी रुंदी म्हणायचं सांगायचं झालं तर ह्या गोठ्याची लांबी 120 फूट आहे आणि रुंदी याची 45 फूट आहे। त्यात आता ह्या गाई जवळ एक 60-70 गायी आहे माझ्याकडे। सुरुवातीला एवढं शक्य नव्हतं की बंदिस्त गायी असल्यामुळं आपण 10 ते 15 गायीच्या पुढे पाळू शकत नव्हतो, पण ओपन गोठ्याचा एक फायदा असा आहे की तुम्ही 60-70 गायी इझिली सांभाळू शकता आणि ह्या गोठ्यावरती साधारण फक्त 3 लोक काम करतात आणि काही प्रॉब्लेम नाही, मेंटेनन्स पण कमी येतो आणि दूध उत्पादन करता हा ओपन गोठा हा एक चांगला पर्याय आहे, उत्तम पर्याय आहे की बंदिस्त गाय आणि ओपन गायांमध्ये खूप मोठा फरक आहे। आज माझं साधारण दुधाचं लॅक्टेशनचं विशेष नाही, पण ॲव्हरेज जर बघायला गेलं ना ते साधारण 19 ते 20 लिटरची आजची माझी गोठ्यामध्ये ॲव्हरेज आहे गायींची। गोठा मालकांच्याकडून तुम्ही ऐकलं असेल की गाई किती आहे, दूध किती आहे, काय किती आहे। तर विषय असा आहे की ह्या गायीमध्ये पण आम्ही काही हरियाणाच्या गायी आहेत आणि काही पंजाबच्या पण गायी आहेत। तर ते म्हणजे काय गायी आहेत तर आम्हाला एक ब्रीड तयार करायचं होतं आमच्या गोठ्यात, की सगळे म्हणायचे की पंजाबच्या गायी लई दूध देतात, हरियाणाच्या पण लई देतात। तर मग आम्हाला पण असं वाटलं की आपण पण आणू आणि बघू कशा, नेमकं काय वेगळं काय आहे त्याच्यात, कारण की आम्ही घरच्याच कालवडी तयार करतो, पण आम्हाला बघायचं होतं एक ब्रीडिंग साठी। मग म्हणून ते स्वतः गेले, हरियाणाला गेले 2दा, पंजाबला गेले आणि तिथून गायी आम्ही आणल्या आणि त्याच्या कालवडी पण तयार केला। छान अशा ब्रीड क्वालिटीच्या, टॉप क्वालिटीच्या आम्ही कालवडी तयार केल्या आणि लोक म्हणतात की पंजाबवरून आणलेल्या गायी इथं सक्सेस होत नाहीत आपल्या इथं आणि तिकडून आणल्या की इथं मरत्यात आपल्या होत्या, पण आमच्या इथं गेली 4 ते 5 वर्ष झालं आणल्यात, पण आज आमच्या गोठ्यामध्ये सक्सेस आहेत आणि आम्ही करून पण दाखवल्या त्या सक्सेस। तर त्या कशा आणल्या, परत त्यांनी काय आम्ही त्याची निगा केली, त्याचं काय टेक्निक वापरून त्यांनी घेऊन आलं, तर त्याची सगळी माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, हवी असेल, तर त्याचा आपण एक नेक्स्ट व्हिडिओ बनवू। त्यासाठी कमेंट करा की आम्हाला पाहिजे, आम्हाला पण ऐकायचं आहे हरियाणा पंजाबवरून कशा आणल्या ते। तर कमेंट करा, तर त्याचा आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवू। तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनल बरोबर राहा। चॅनल आपलं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा।